तब्बल 7 वर्षाच्या प्रतीक्षेनंतर नाशिकमध्ये रणजी ट्रॉफीचा सामना रंगणार आहे। 23 ते 26 जानेवारी दरम्यान महाराष्ट्र आणि बडोदा संघ यांच्यात हुतात्मा अनंत कान्हेरे मैदानावर हा सामना खेळवला जाणार आहे। नाशिक जिल्हा क्रिकेट असोसिएशनने यासाठीची तयारी अंतिम टप्प्यात आणली आहे। बडोदा संघाची घोषणा 20 जानेवारी रोजी झाली असून कुणाल पांड्याच्या नेतृत्वाखाली संघ मैदानात उतरणार आहे। सोमवारी बडोदा संघ नाशिकला दाखल झाला असून मंगळवारी सकाळच्या सत्रात मैदानावर सराव सत्र घेतले। सरावादरम्यान कुणाल पांड्याची आक्रमक फलंदाजी सर्वांच्या आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरली। महाराष्ट्र संघाचे नेतृत्व ऋतुराज गायकवाडकडे सोपवण्यात आले आहे। विशेष म्हणजे नाशिकच्या 3 खेळाडूंना या रणजी सामन्यात खेळण्याची संधी मिळण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे। रणजी सामन्यामुळे क्रिकेटप्रेमींमध्ये उत्साहाचे वातावरण आहे। वेद न्यूजसाठी प्रतिनिधी कमलाकर तिवडे, नाशिक।